नमस्कार सगळ्यांना. मी बनवले आहेत रवा बनाना पकोडे. बघू शकता किती छान क्रिस्पी मस्त झालेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेले बेसन पीठ भिजवून घेतले. बेसन पीठ, मीठ, हळद, ओवा टाकायचा क्रश करून, जरा हळद टाकायची आणि सोडा टाकायचा थोडासा. आणि पीठ भाज्यांना जसं भिजवतो तशाच पद्धतीने भिजवून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचं. मस्त बॅटर बनवून घ्यायचं. स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं. अशा पद्धतीने बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं. इथं मी घेतलेले आहेत बनाना 3. छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण साईडला ठेवून देऊया आणि बनाना जे आहे त्याची साल काढून घेऊया. साल काढून घ्यायची बनान्याची. अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि उभे काप करून घ्यायचे त्याचे. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने कट करायचे. उभे स्लाइस एकदम पातळ कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने स्लाइस ज्या आहेत त्या सगळ्या बनानाच्या कापून घ्यायच्या व्यवस्थित. बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या बनानाचे स्लाइस काढून घेतलेले आहेत, कापून घेतलेलं आहे उभे काप करून. इथे घेतलेला आहे रवा, मिरची पावडर, हळद. आता हे जे आहे ते आपल्याला एकत्रित करून इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर थोडंसं, 1 चमचा तांदळाचं पीठ असं भिजवून घ्यायचं व्यवस्थित. मस्त थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं थोडंसं आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपले बनानाच्या स्लाइस ज्या आहेत त्या बनानाच्या स्लाइसला हे बॅटर लावून बेसन पिठात डिप करून फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने स्लाइस त्यात हे करायच्या आणि मग तेलामध्ये सोडून द्यायचा. वेगळे असे पकोडे नक्की ट्राय करा. मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे सगळे बनानाचे स्लाइस आहेत त्या. अशाच मस्त लागतात, खायला पण टेस्टी लागतात. चांगले ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मीडियम गॅसवर छान मस्त फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे आणि सुट्टे करून घ्यायचे. मस्त तयार झालेले आहेत. आपण बघूया. मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि छान क्रिस्पी होतात. आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरे बनाना देखील फ्राय करून घेणार आहे. बघू शकता किती छान तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.